नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आता बघा, आपण ज्या बागेमध्ये आलोय त्या बागेचं वय जे आहे ते 6-7 वर्ष आहे जवळजवळ. याच्यामध्ये आपण तिसऱ्या वर्षीपासून बाग धरतोय. आता तिसऱ्या वर्षीपासून बाग धरतोय, पण हे जमीन खूप चांगली असल्यामुळं म्हणजे वापसा कंडिशन अशी खूप काळीची नाही आहे, पण वापसा कंडिशन चांगली असल्यामुळं याची वाढ खूप फास्ट झाली. खोड जर तुम्ही पाहिलं ते हे 10 वर्षाचं 12 वर्षाचं खोड वाटतंय. आता 7 वर्षाचं एवढं आपलं खोड कसं झालंय, त्याच्यामध्ये शेणखत तुम्ही बघू शकता. शेणखत जे टाकलंय आपण, अशा प्रकारचं दरवर्षीला शेणखत असते. आता एवढं जर शेणखत आपण याला टाकलं तर काय होणार की जमीन जे निकृष्ट व्हायला पाहिजे फळं देऊन देऊन, तर ती निकृष्ट होत नाही आणि चांगलीच राहते आणि फळ दरवर्षी येते. फक्त 1 वर्ष ह्या बागेने गॅप दिला होता, नाहीतर जवळजवळ ह्या 3 ते 4 वर्षापासून सलग फुटतोय. बरं, सलग फुटतोय तर माल किती निघतोय ह्या 400 झाडामध्ये? म्हणजे हे 400 झाड आहे आणि पुढं 200 झाड आहे, सगळे म्हणून 1500, 2000, 2500 असे कॅरेट याच्यामध्ये दरवर्षी अल्टरनेट निघताय. आता याचं तुम्ही हे बघताय अंतर अंतर जवळजवळ 13x13 अंतर आहे. पण 13x13 अंतरामध्ये इथे असं इतकं गॅप भरून गेलंय की म्हणजे त्याला सूर्यप्रकाश प्रॉपर पडतच नाही. ह्याच्यामध्ये वारा पण जो प्रॉपर जायला पाहिजे तो होत नाही. इथे आम्हाला इतका त्रास होतो साईज बनवायला, फळगळ कंट्रोल करायला, की त्याचं माप नाही. त्याच्यावर आपल्याला 30-40 हजार रुपये एक्स्ट्रा खर्च करावा लागते, तेव्हा कुठं ते साईज बनते. असं काही नाही की अशा कंडिशनमध्ये साईजही बनवणं कठीण आहे किंवा बाग फोडणं कठीण आहे. बाग फोडणंही आहे, ताण जर प्रॉपर बसला. स्वरूप आता ही हलकी जमीन आहे म्हणून सूर्यप्रकाश जरी कमी पडला तरी ताण बसतो. विदर्भामध्ये असं नाही. विदर्भामध्ये जर एवढे झाडं दाटले आणि डीप सॉईल असली, काळी जमीन असली 10-10 फूट 8-8 फूट, तर तिथे ताण बसत नाही प्रॉपर. आणि ताण न बसल्यामुळं, सूर्यप्रकाश प्रॉपर न आल्यामुळं बाग फेल होण्याची शक्यता जास्त राहते. आणि त्या गोष्टीसाठी आता आपण प्रयत्न चालले विदर्भामध्ये, जे आपल्या व्हिजिट असते तर त्यांना आपण वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन काही झाडांना आपण मधला एक फांदी कट करणार आहे. त्याच्यानंतर तानाचा पिरियड जो आहे तो तानाचा पिरियड बदलवून त्याचे स्टोरेजचे फवारणी जी असते, आपण जे मागच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये बुश ग्लुकोपोटॅश 05234 मायक्रोटनचे स्प्रे घेतले, त्याचा जवळजवळ 80% लोकांना खूप चांगला फायदा झाला आहे. सगळ्यांचे फोन आले आणि एका गावामध्ये 2 जणांनीच वापरलं, विदर्भामधलं सांगतो, त्या दोघांचे बागा फुटले आणि 100 बागा फेल गेल्या मृगाला. आता 100% फक्त बुश ग्लुकोपोटॅशमुळेच फुटले असं नाही म्हणत मी. नियोजन आहे, आपण जे पाणी द्यायची पद्धत आहे किंवा पाऊस किती पडला म्हणजे किती पाणी द्यायचं, तेवढा पाऊस झाला, पुरेपूर झालाय का, डोळ्याची कंडिशन कशी आहे, डोळे बाहेर पडताना फुल अवस्था वाटते की नवती अवस्था वाटते, हे ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. तर हे आपण शेतकऱ्यांना शिकवायचं काम करतो, की जेणेकरून मी काय प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की हे ऑब्झर्वेशन स्वतः ठेवायला पाहिजे. स्वतः ऑब्झर्वेशन कसं करायचं, निर्णय क्षमता कशी बदलायची, निर्णय कसा घ्यायचा, ते निर्णय वेळेच्या वेळी बदलायचा कसा, हे स्वतः शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही अडचण असली तर माझ्याकडून तुम्ही बागेत सल्ला घेऊ शकता. तुम्हाला सल्ल्याबद्दल सांगितलेलंच आहे, आपल्या फीजबद्दल सांगितलं आहे किंवा वार्षिक कन्सल्टन्सीबद्दल सांगितलं आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल. बरं, आता हा झाला बेसिक पॉईंट. आपल्याला आता बोलायचं मेन, हा व्हिडिओ बनवायचं कारण मेन असं होतं की आता सध्या ज्या अडचणी आहे तुमच्या, आंबे बहाराचे रेट वाढेल का? जवळजवळ महाराष्ट्रातल्या किंवा विदर्भातील शेतकरी संभ्रमात आहे की आज काही भाग असे आहे की 300 रुपये कॅरेट, 350 रुपये कॅरेट किंवा 250 रुपये कॅरेटने मागते. जळगाव जामोद भाग झाला, अकोट भाग झाला, इथे व्यापारी 300 पासून तर 400 रुपये कॅरेटपर्यंत खरेद्या मागू राहिले. हे साफ चुकीचं आहे असं मागणं. इतकं पण शेतकऱ्याला तुम्ही म्हणजे पाण्यात नका पाहू की त्यांना खूप खर्च लागतो शेतकऱ्यांना. आणि 2 वर्षातून एकदा बाग फुटतो, 3-3 वर्षातून एकदा बाग फुटू राहिले शेतकऱ्यांचे. आणि तुम्ही जर असे 300-400 रुपये, सध्या मार्केट रेट जे चालू आहे सध्या हार्वेस्टिंगचा, तो 70 रुपये 60 रुपये चालू आहे. सध्याच्या हार्वेस्टिंगचा म्हणतोय मी, की असं नाही की ऑक्टोबर महिन्यात ह्याच रेट राहील, पण सध्या जो आहे रेट तो 60 रुपये, 55 ते 60 ते 70 असा रेट चालू आहे. ऑगस्टच्या एंडपर्यंत हा रेट 50-55 होईल. सप्टेंबरपर्यंत हा रेट 45 ते 50 राहील. पण 40च्या आत हा ऑक्टोबर एंड शिवाय येणार नाही. हे लक्षात घ्या की यावर्षी आंबेबार सर्वीकडे जरी असेल, पण गळीचं प्रमाण खूप जास्त आहे कमी पावसामुळं. आणि जे क्लायमेट आहे आपलं, सूर्यप्रकाश प्रॉपर पडत नाही, त्याच्यामुळं गळ होणे
गळ खूप जास्त मोठ्या प्रमाणात होऊ राहिली, त्यामुळे माल तेवढे टिकून नाही राहिले बरं. म्हणून आपल्याला जे जर समजा ऑक्टोबरची हार्वेस्टिंग असेल, म्हणजे जर व्यापारी ऑक्टोबर महिन्यात काढतो म्हणत असेल, तर तुम्ही तो बाग 40 ते 45 रुपये किलोनी दिला तरी हरकत नाही. फक्त बाग विकायच्या वेळेस असं नका करू. जे विदर्भामध्ये मला जाणवलं असं, की एक व्यापारी येतो, तो व्यापारी 10 लाखाला बाग मागतो. 10 लाखाला बाग मागून आपण व्यवहार करतो 10 लाखाचा, तो 10,000 20,000 रुपये ॲडव्हान्स देतो आणि 10 दिवसांनी बरोबर 10 दिवसांनी म्हणतो की मला परवडत नाही, तो बाग मी सोडला. मग 10,000 रुपये आपण ठेवायचे, त्यांनी तो बाग सोडला. त्याच्यानंतर त्याचाच पिल्लू, त्याचाच माणूस दुसरा तो येणार, तो 7 लाखात मागणार, 6 लाखाला व्यवहार होणार, 7 लाखाला व्यवहार होणार, परत तो पण 20,000 देणार, 10,000 देणार आणि तो बी 10 दिवसांनी सोडून जाणार. असं करून करून त्या बागेची किंमत तो 3 लाखावर घेऊन येतो. तर ह्या गोष्टी ज्या आहे ना, ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला उपाययोजना करावा लागेल. आता या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही या भागात काय करतो, तर या भागात आम्ही जेवढ्या रुपयाला बाग विकलाय त्याच्या 40% ते 35% रक्कम आम्ही ॲडव्हान्स घेतो. माल तोडाच्या पहिले किंवा ज्या दिवशी सौदा होते त्याच्या दिवशी किंवा त्या दुसऱ्या दिवशी आम्ही 10 लाखातले 4 लाख रुपये आमच्या अकाउंटला घेऊन घेतो. 4 लाख घेतल्यानंतर ज्या दिवशी तो माल तोडायला येणार आहे त्या दिवशी 70% अमाऊंट आपल्या खिशात पडली पाहिजे, तरच झाडाला हात लावायचा. असं तुम्हाला करावं लागेल. माल तुमचा आहे, उत्पादन तुम्ही आहे, त्यामुळं बाग विकणे किंवा कसा विकायचा, काय विकायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तरच तुम्ही ह्या बागेमध्ये खर्च करून त्याचं उत्पन्न काढू शकता. अन्यथा जर तुम्ही व्यापाराच्या भरोश्यावरच करत गेले तर तुम्हाला हे कायम तोट्यातच जाणार. तर हा झाला आंबेबाराचा विक्रीचा विषय, कशी करावी. दुसरा विषय म्हणजे हे समजलं तुम्हाला आता की विक्री कशी करावी आणि रेट काय राहील. तर रेट ॲव्हरेजमध्ये 30 रुपयाच्या खाली येणं कठीण आहे. 30 रुपयाच्या खाली रेट येणारच नाही. ऑक्टोबर असो, नोव्हेंबर असो, डिसेंबर असो, कोणत्याहीच महिन्यामध्ये 30 रुपयाच्या खाली आंबेबार येणार नाहीये, असा चांगला अंदाज लागलेला आहे. जवळजवळ मी MP, महाराष्ट्र किंवा राजस्थान एरियातल्या मालाचा अंदाज घेतला तर माल आहे म्हणते भरपूर, पण खूप पातळ झालाय, सगळीकडे खूप कमी झालाय गळून. त्यामुळं जेवढी डिमांड मार्केटची आहे तेवढा माल आहे नाही मार्केटला. तर अशामुळं आपल्याला 300-400 रुपये कॅरेट तर 100% विकायचा नाहीये. हुंड्यामध्ये तुम्हाला माल मोजता आला उक्त्यामध्ये तर तुम्ही माल मोजून उक्त्यामध्ये विकू शकता, पण ॲव्हरेज रेट आपला 40 रुपये किलोचा बसला पाहिजे. आणि ज्यांचा माल पुढच्या महिन्यात हार्वेस्टिंगला असेल तर त्यांनी आज सौदा करूच नका. ज्या दिवशी माल तोडायचा त्याच्या 2 दिवस आधी सौदा करा. जो काय मार्केट रेट राहील, लय वाटलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता की आजचा भाव काय आहे किंवा काय राहू शकते, काय भाव द्यायला पाहिजे. बरेच लोक माझ्याशी अशी चर्चा करतात आणि योग्य तो निर्णय घेतात. आणि आता